तर सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। 13 वर्ष बेडला खिळून पडलेला रुग्ण हरीश राणा याला इच्छा मरणाची परवानगी देण्यात आली आहे। न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा निर्णय सुनावलाय। या प्रकरणात कोर्टानं एम्सचा रिपोर्ट मागवला होता। त्यात हरीश राणा याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय आणि त्यानंतर कोर्टानं हरीश राणा यांच्या इच्छा मरणाला परवानगी दिली आहे। देशातली पहिल्यांदाच इच्छा मरणाला परवानगी। हरीशच्या आई वडिलांनी मुलाला इच्छा मरण द्यावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि आता त्या व्यक्तीला इच्छा मरणाला परवानगी देण्यात आलेली आहे। याबाबत अनेक वादविवाद गेले अनेक वर्ष या देशात चाललेले आहेत आणि देशातली ही पहिल्यांदाच इच्छा मरणाला मिळालेली परवानगी। तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दिल्लीहून रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। राम, बिलकुल, ज्याला इच्छा मरणाची परवानगी देण्यात आलेली आहे तो मुलगा 2013 मध्ये चंदीगडमध्ये एका हॉस्टेलमध्ये होता आणि हॉस्टेलवरून खाली पडला आणि त्यानंतर तो दिव्यांग झाला आणि 100% त्याचे अवयव काम करायचे बंद झाले। तेव्हापासून तो बेडवरच आहे। आता 2026 आहे, साधारणतः 13 वर्ष झाली, परंतु कोणतीही हालचाल या मुलाने केलेली नाही। त्यामुळं त्याला इच्छामरण द्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती करण्यात आली होती। अगोदर हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं, परंतु हायकोर्टाने सांगितलं की कायद्यामध्ये कुठेही इच्छामरणाच्या संदर्भामध्ये नमूद केलेलं नाही। तर जिवंत राहण्यासंदर्भामध्ये एखाद्याला जिवंत राहण्याचा अधिकार आहे या संदर्भामध्ये सांगण्यात आलेला आहे, परंतु मरणाचा अधिकार आहे असं कुठेही नमूद केलेलं नाही। त्यामुळे ही याचिका फेटाळली होती। अखेर ती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आली आणि सुप्रीम कोर्टानं त्याची दखल घेतली, संपूर्ण सुनावणी ऐकून घेतली आणि सुप्रीम कोर्टाने विशेष करून आईवडिलांना बोलवून घेतलं आणि आईवडिलांचं काय म्हणणं आहे, कारण मुलाला जर इच्छामरण जर द्यायचं असेल तर आईवडिलांची परवानगी द्यावी लागेल, कारण मुलगा हा 100% दिव्यांग झालेला आहे, तो बोलू शकत नाही। मग आईवडिलांची परवानगी ही महत्वाची आहे। मग आईवडिलांनी सांगितलं, डॉक्टरांचा रिपोर्ट तो सुद्धा सादर केला आहे की यापुढे सुद्धा तो ठीक होण्याची अपेक्षा नाहीये आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आईवडिलांची जर परवानगी असेल तर मात्र इच्छामरण दिलं जाऊ शकतं। आईवडिलांनी सांगितलंय की 13 वर्ष तो त्रासामध्ये आहे आणि आपल्या मुलाला या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी इच्छामरणाची परवानगी द्यावी आणि त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने ही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे 13 वर्षाच्या अवघ्या 13 वर्ष पासून हा मुलगा जो आहे तो बेडवरच होता आणि त्यानंतर ही इच्छामरणाची जी परवानगी देण्यात आली आहे, हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल संपूर्ण देशामध्ये। निश्चितच रामराजे, धन्यवाद, आपण सविस्तर अपडेट्स दिले त्यासाठी।